प्रत्येक माणसाला आपलं तारुण्य जपून ठेवायचं असतं. वय वाढत असलं तरीही चेहऱ्यावर, शरीरावर त्याचा परिणाम लवकर दिसू नये अशी सर्वांची इच्छा असते. काही सवयी अशा असतात की ज्या नियमित केल्यामुळे वाढत्या वयाचे परिणाम थोडेसे कमी करता येतात. या सवयींनाच आपण अँटी एजिंग सवयी असं म्हणतो. यामध्ये सगळ्यात पहिलं आहे संतुलित आहार. शरीराला पोषण मिळवण्यासाठी योग्य आहार अत्यंत आवश्यक आहे. अन्नामधून मिळणारी जीवनसत्व, खनिजे, मिनरल्स, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट्स हे त्वचेला तजेलदार ठेवतात. हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा, संत्री, लिंबू यांसारख्या पदार्थांचा समावेश केल्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं. जास्त साखर, मैदा, तेलकट पदार्थ यांचं सेवन टाळावं. दुसरं, नियमित व्यायाम आणि योग. व्यायामामुळे शरीरात रक्ताभिसरण सुधारतं. घामामुळे त्वचेतील घाण बाहेर पडते, यामुळे त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहते. योगासनं आणि प्राणायामामुळे शरीर लवचिक राहतं, मन शांत होतं आणि झोपही सुधारते. नियमित चालणं, सायकल चालवणं, पोहणं यामुळे सुद्धा शरीरामध्ये चपळता राहते. तिसरी गोष्ट, पुरेशी झोप. झोप हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दररोज 7 ते 8 तास झोप घेतल्यास मेंदू आणि शरीर पूर्णपणे विश्रांती घेतात. झोपेचा अभाव असल्यास डोळ्यांखाली काळे वर्तुळं, त्वचा कोरडी पडणं, चेहऱ्यावरती ताण येणं होऊ शकतं. म्हणून झोपेची वेळ ठरवून झोपणं हे खूप आवश्यक आहे. चौथं आहे सूर्यप्रकाशापासून संरक्षण. उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचेला नुकसान होतं. त्वचा कोरडी होते आणि सुरकुत्या लवकर दिसू लागतात. सनस्क्रीनचा वापर करा, टोपी घाला, सनग्लासेस वापरा आणि दुपारी 12 ते 3 या वेळामध्ये थेट सूर्यप्रकाशामध्ये येणं टाळा. यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि 5वी गोष्ट, तणावमुक्त जीवनशैली. तणावामुळे शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचं हार्मोन रिलीज होतं, जे त्वचेवरती परिणाम करतं. ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार, छंद जोपासणं आणि हसत खेळत जीवन जगणं हे तणाव कमी करण्याचं उत्तम मार्ग आहे. मन शांत असेल तर शरीर ताजतवानं राहतं. वय वाढणं थांबवता येत नाही, पण त्याचे परिणाम निश्चितच कमी करता येतात. अँटी एजिंग सवयी म्हणजे सौंदर्य. जर या सगळ्या सवयी आपण आत्मसात केल्या तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण तरुण, सुंदर आणि आनंदी राहू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण अँटी एजिंग रहस्य काय आहे याबद्दल माहिती जाणून घेतली. असेच कोणते टॉपिक तुम्हाला स्नेहयोगा चॅनलवरती ऐकायला आवडतील हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.